सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. ही एक जुन्या काळामधली गोष्ट आहे. एका राज्यातील एका गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस राहायचा. त्याच्याकडे चरितार्थाचं उत्पन्नाचं कुठलंही साधन नव्हतं. त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न त्याच्यापुढे उपस्थित झाला होता. त्याच दरम्यान त्याच्या कानावरती आलं की या राज्याचा राजा खूप दयाळू आहे. त्याच्याकडे जाणारा याचक हा कधीही विनमुख होऊन परतत नाही. त्यानं विचार केला की आपण जाऊन राजाला भेटावं, त्याला आपली व्यथा सांगावी. कदाचित काहीतरी उपाय निघेल, काहीतरी तो आपल्याला देईल, जेणेकरून आपल्याला उर्वरित आयुष्य घालवणं हे अत्यंत सोपं जाईल. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो राज दरबारामध्ये गेला. राजासमोर जाऊन उभा राहिला आणि त्यानं आपली सगळी व्यथा राजाला सांगितली. राजानं विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकतो. त्यावरती तो खूप विचार करून राजाला म्हणाला, राजन, आपण जर मला काही जमीन दिली तर त्या जमिनीवरती मी शेती करेन किंवा अन्य काही उद्योग व्यवसाय करून माझ्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवेन आणि उर्वरित आयुष्य जगणं हे मला सहज सोपं होईल. त्यावरती राजा हसून म्हणाला की ठीक आहे, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तू माझ्याकडे ये. चारही दिशांना माझं राज्य दूर दूरपर्यंत पसरलेलं आहे. जी दिशा तुला आवडेल त्या दिशेला सूर्योदयाच्या वेळेला तू चालायला सुरुवात कर. ज्या ठिकाणापर्यंत तुला चालत जाणं शक्य आहे तिथपर्यंत चालत जाऊन परत याच ठिकाणी सूर्यास्तापूर्वी तू ये आणि तेवढी जमीन तुझ्या नावावरती मी करून देईन. पण अट मात्र लक्षात ठेव, तुला जितकी जमीन हवी आहे तिथपर्यंत जाऊन पुन्हा माघारी या ठिकाणापर्यंत यायचंय आणि ते देखील सूर्यास्तापूर्वी. तो माणूस मनोमन खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळेला तो तिथे जाऊन पोहोचला. सूर्योदय होताच एका दिशेला तो चालू लागला. थोड्या वेळानं त्याला वाटलं की आपण अतिशय शांतपणे चालत आहोत. आपण जर थोडं वेगानं चाललो तर अधिकाधिक जमीन आपल्या नावावरती होईल. असं म्हणून तो अधिक वेगानं चालू लागला. काही अंतर गेल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये हाव अजून वाढली. त्याला वाटलं की आपण वेगानं चालण्यापेक्षा धावत सुटलो तर याही पेक्षा अधिक जमीन आपल्या नावावरती होईल. असं म्हणून तो आता धावू लागला. आता राजाने सांगितलं होतं की जिथपर्यंत जमीन हवी आहे तिथपर्यंत जाऊन पुन्हा माघारी राजवाड्यापर्यंत जायचंय आणि ते देखील सूर्यास्ताच्या आत. त्यामुळे सूर्य डोक्यावरती आल्यानंतर तिथनं खरं तर माघारी फिरणं हे त्याला अपेक्षित होतं. म्हणून सूर्य डोक्यावर येईपर्यंत आता अधिक वेगानं आपण धावत जाऊया असा विचार त्याच्या मनात आला आणि तो खूप वेगानं धावू लागला. थोड्या वेळाने सूर्य डोक्यावरती आला, पण त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली हाव, त्याच्या मनामध्ये वाढू लागलेली हाव आता शांत होण्याचं नाव घेईना. अजून थोडं अंतर जर मी पुढे गेलो तर अजून थोडी जमीन माझ्या नावावरती येईल. भले मला सूर्यास्तापूर्वी परत फिरायचंय, पण परतीच्या वेळेला मी संपूर्ण अंतर अधिक वेगाने धावत जाऊन पूर्ण करेन. असा विचार करून तो अजून पुढे धावू लागला. काही वेळ गेल्यानंतर तो धावून धावून अतिशय दमून गेला होता आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष आकाशात गेलं. सूर्य आता मावळतीकडे झुकू लागला होता. अजून अधिकाधिक अंतर पुढे जाऊन अजून अधिकाधिक जमीन आपल्या नावावरती करून घेण्याचा हव्यास त्याच्या मनात होता, पण आता परत फिरणं गरजेचं होतं. या विचारानं तो माघारी फिरला. पण त्या ठिकाणापर्यंत धावत जाऊन जे काही श्रम झाले होते त्या श्रमामुळे, त्या कष्टामुळे आता परत माघारी फिरल्यानंतर पाय उचलणं हे त्याला अतिशय जड जाऊ लागलं. पण त्याही परिस्थितीमध्ये राजवाड्याच्या दिशेने तो चालत राहिला. पण झालेल्या अतिश्रमामुळे, कष्टामुळे त्याला आता पुढे चालवेनासे झाले आणि त्याच ठिकाणी तो पडला आणि त्याने आपले प्राण सोडले. त्याच्यासोबत आलेल्या राजाच्या सैनिकांनी माघारी राजवाड्यामध्ये जाऊन ही वार्ता राजाच्या कानावरती घातली. थोड्या वेळामध्ये राजा ज्या ठिकाणी हा पडला होता त्या ठिकाणी आला. समोर निश्चित पडलेल्या त्या 3.5 हात देहाकडे पाहून राजा आपल्या सैनिकांना आणि आपल्यासोबत आलेल्या प्रजाजनांना म्हणाला, बघितलं, अधिकाधिक जागा मिळावी, भरपूर जमीन मिळावी या उद्देशाने हा धावत सुटला, पण सरते शेवटी याला अगदी 3.5 हात जागा सुद्धा पुरली. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आयुष्यात कित्येकदा सुख मिळवण्याच्या नादामध्ये आपण अक्षरशः त्या माणसाप्रमाणे वेड्यासारखं धावत सुटतो. त्या सुखामागं धावता धावता आपली सतसत विवेक बुद्धी अक्षरशः गहाण पडते. सुखाचं स्वप्न सत्यात उतरवताना आपली खूप दमछाक होऊन जाते. धावण्याच्या नादामध्ये आपल्याला कुठे माघारी फिरायचंय, कुठे परत फिरायचंय हे देखील आपण विसरून जातो. आणि असं करता करता एक दिवस आयुष्याची संध्याकाळ येते आणि मग लक्षात येतं की त्या धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच घेतलेला नाहीये. पुढे कधीतरी आयुष्यात सुख भरपूर उपभोगता येईल असं म्हणून त्या सुखाच्या मृगजळामागे आपण आयुष्यभर धावत राहिलो आणि सुखाची ती तहान भागवत असताना आपल्या आयुष्यातनं समाधान केव्हाच दूर निघून गेलं.
आणि म्हणूनच आयुष्याच्या सरतेशेवटी हा पश्चाताप होण्याआधी धावता धावता कधी 2 क्षण थांबलंही पाहिजे आणि मिळालेलं हे अनमोल आयुष्य आनंदानं जगलंही पाहिजे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.